नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो आता भेटणार आहे। त्या संदर्भातील GR इथे महाराष्ट्र शासनाकडून कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी हा जो शासन निर्णय आहे तो इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी वितरित करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, तो आता इथे आपण पुढे जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील असंख्य पात्र लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी भेटेल त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि आता त्यांची प्रतीक्षा जी आहे ती इथे संपलेली आहे। तुम्ही पाहू शकता, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ती इथे महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे। त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, पहिला हप्ता जो आहे तो एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना इथे देण्यात आलेला आहे। दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तो सुद्धा इथे लाभार्थ्यांना दिला गेलेला आहे। तिसरा हप्ता तुम्ही पाहू शकता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी जो आहे तो इथे वितरित करण्यात आलेला आहे। पुढे इथे महत्त्वाचा मुद्दा जाणून घेऊयात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता जो आहे तो एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी असणार आहे। तो हप्ता इथे लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण 241.25 कोटी जे आहेत मित्रांनो ते इथे प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रुपये 20.41 कोटी अशा प्रकारे एकूण 2,061.66 कोटी इतका निधी जो आहे तो इथे शासनाकडून वितरित करण्यासंदर्भातील हा जो निर्णय आहे तो इथे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय जाणून घेऊया मित्रांनो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता जो आहे तो एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी असणार आहे। लाभार्थ्यांना देण्यासाठी इथे निधी जो आहे तो वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी तुम्ही इथे पाहू शकता एकूण रक्कम जी आहे ती 2,061.66 कोटी इतका निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, चौथा हप्ता कधी भेटणार आहे या संदर्भातील अजून कोणतीही माहिती इथे शासनाकडून देण्यात आलेली नाही आहे, परंतु हा चौथा हप्ता देण्यासाठीचे प्रयत्न आहेत किंवा चौथा हप्ता किंवा कोणताही हप्ता वितरित करण्याअगोदरच्या ज्या प्रोसेस आहेत किंवा ज्या प्रक्रिया आहेत त्या इथे राज्य शासनाकडून चालू करण्यात आलेला आहे। हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो तो तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे। आशा करतोय व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।